कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का आणि तालुकाने आकडेवारी कशी जाहीर होणार आणि मुळशीत फक्त 2000 तर इंदापूरमध्ये 18000 शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 1,08,041 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे। त्यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी जाहीर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणी अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील 1,08,041 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला आहे। शेतकरी मित्रांनो, याविषयीची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे। सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असताना बँकेच्या वतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे। शेतकरी मित्रांनो, तालुकानिहाय कर्जदार खातेदारांची संख्या आता आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। बँकेकडून कर्ज तपशील अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच खातेदारांची संख्या आंबेगाव तालुक्यात 3,390, बारामतीमध्ये 13,728, भोरमध्ये 7,242, दौंडमध्ये 19,562, हवेलीमध्ये 4,168, इंदापूरमध्ये 18,818, जुन्नरमध्ये 7,778, खेडमध्ये 7,553, मावळमध्ये 5,172, मुळशीमध्ये 2,387, पुरंदरमध्ये 7,903, शिरूरमध्ये 8,452 आणि वेला 1,888 थकीत कर्ज खातेदार याप्रमाणे आहेत। वारस नोंद नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला दिसून येत आहे। जिल्ह्यातील 113 शेतकरी पात्र असूनही मयत झाले असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही। तसेच 29 सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही। त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी वारस नोंद तात्काळ करून घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणेकरून त्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले आहे।